नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण इयत्ता चौथीचे प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा म्हणजेच मंथनचा अभ्यास बघणार आहोत. आणि यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत सुसंगत वाक्याचा परिच्छेद. म्हणजे बघा बालमित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला सुसंगत वाक्याचा एक परिच्छेद दिलेला असतो की त्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले असतात आणि एक प्रश्न हा दुसऱ्या प्रश्नावर अवलंबून असतो, दुसरा प्रश्न तिसऱ्यावर अवलंबून असतो. म्हणजे पहिला प्रश्न हा लगेच पटकन आपण सोडवायचा नाही, तर पहिला प्रश्न हा दुसऱ्या प्रश्नावर अवलंबून असतो. म्हणून आपल्याला 3ही प्रश्न अगोदर वाचायचे आहेत आणि मग ते सोडवायचे आहेत. तर बघूया बालमित्रांनो, आता आपण पहिला प्रश्न बघूया. काय म्हटलेलं आहे बघा. मराठी वर्षातील पहिला महिना म्हणजे डॅश डॅश होय. आता इथं बघा, मराठी वर्षाचा आपल्याला पहिला महिना माहीतच आहे, चैत्र महिना आहे. म्हणजे फाल्गुन, जानेवारी, चैत्र, वैशाख. लगेच आपल्याला इथं चैत्र लिहायचं नाही, कारण आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे. याच महिन्यातील प्रतिपदेस आपण डॅश डॅश हा सण साजरा करतो. बघा, याच महिन्यात प्रतिपदेला आपण डॅश डॅश हा सण साजरा करतो. म्हणजे प्रतिपदेला आपण काय साजरा करतो? गुढीपाडवा. बघा, म्हणजे गुढीपाडवा हा सण कोणत्या महिन्यात येतो? मराठी महिन्यात चैत्र. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दुसरा प्रश्न वाचल्यानंतर समजणार आहे. म्हणून बालमित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्याला पहिल्या प्रश्नाचा जो पर्याय आहे तो आहे चैत्र, आणि याच महिन्यातील प्रतिपदेस आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो. आता तिसरा प्रश्न बघा. हा सण डॅश डॅश मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. बघा, तर बालमित्रांनो, आपल्याला माहितच आहे 3.5 मुहूर्त असतात आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त जो आहे तो या गुढीपाडव्याला मानला जातो. तर बघूया आपण पुढचा परिच्छेद. बघा काय म्हटलेलं आहे. डॅश डॅशचे दिवस होते. काही कळलं का? नाही. पावसाळ्याचे होते, सुट्टीचे होते, उन्हाळ्याचे होते, हिवाळ्याचे होते. तर इथं पटकन लगेच पर्याय आपण लिहायचं नाही, तर आपल्याला काय करायचंय? दुसरा प्रश्न वाचायचा आहे. सर्वत्र कडाक्याची डॅश डॅश पसरली होती. आता बघा, सर्वत्र कडाक्याची म्हणली की काय असते? थंडी. म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा, आता थंडी पसरली होती झालं. आपल्याला कळालं की ही थंडीचा महिना म्हणजे कोणते दिवस होते? मग हिवाळ्याचे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता बघूया पुढचा प्रश्न. थंडीपासून संरक्षणासाठी लोकांनी जागोजागी डॅश डॅश पेटवल्या होत्या. शेकोट्या, होळ्या, का मशाली, का पणत्या. आपण काय करतो? थंडीपासून संरक्षण होण्यासाठी शेकोट्या पेटवतो, बरोबर. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय येईल? शेकोट्या. आता बघूया पुढचा परिच्छेद. रस्त्यावरील एका अवघड वळणावर डॅश डॅश झालेला दिसला. आता इथं लगेच आपल्याला पर्याय लिहायचा नाही. काय करायचंय? अपघात स्थळी मदतीसाठी डॅश डॅश बोलवण्यात आले. अपघात स्थळी मदतीसाठी म्हणजे इथं अपघात झालेला आहे. म्हणजेच काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे दुसऱ्या प्रश्नामध्ये असतं. म्हणजे रस्त्यावरील एका अवघड वळणावर काय झालेलं आहे? अपघात झालेला आहे. अपघात स्थळी मदतीसाठी डॅश डॅश बोलवण्यात आले. आता कुणाला बोलवले बरं अपघात झाल्यावर? वराड्यांना, लहान मुलांना, चोरांना का पोलिसांना? तर पोलिसांना. घटनेतील जखमी लोकांना डॅश डॅश दाखल करण्यात आले. आता जखमी लोकांना कुठं दाखल केलं जातं? दवाखान्यात. तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा परिच्छेद 4 नंबर बघू. आपण 14 नोव्हेंबरला डॅश डॅश यांची जयंती साजरी करतो. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. याचं उत्तर जर माहित असेल तर डायरेक्टच लिहायचं. नसेल तर काय करायचं बघा. त्यांचा जन्मदिवस हा डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो.